नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे आपल्या माता भगिनींसाठी। तर तिसरा हप्ता जो आहे त्याचे जे पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता तुम्हाला पैसे आले की नाही हे तुम्ही चेक करू शकता, मी सांगेल। परंतु काही महत्त्वाचे प्रश्न सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। खूप सारे कमेंट्सचे उत्तर देणार आहे, त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। आणि तिसरा हप्ता कधीपासून सुरू झाला आहे आणि आज पैसे कोणाला येतील हे मी सांगणार आहे, उद्या पैसे कोणाला येतील हेही मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे। लक्षात घ्या, ही आताची लेटेस्ट अपडेट आहे। आपण पहिल्यांदा सगळ्यात माहिती देत आहोत, तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा आणि आपण पुराव्यासहित माहिती देत असतो, त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। आणि तुमचे जे काही कमेंट्स असतील ते नंतर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, जेणेकरून सगळ्यांनाच फायदा होईल। चला बघूया नेमकं आजची सुरुवात झालेली आहे का नाही, हे आपण कसं बघायचं आहे, काय सगळं आपण डिटेल्ड माहिती इथं पाहणार आहोत आणि घेणार आहोत। चला वेळ न घालवता कुठलाही आपण व्हिडिओला सुरुवात करूया। लक्षात घ्या मित्रांनो, 29 सप्टेंबर म्हणजे आजपासून तुम्हाला सांगितलं होतं की मी आज लास्ट डेट आहे, म्हणजे आज सगळ्यांचे पैसे येणार आहेत राहिलेल्यांचे। तर त्याला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे। ज्यांचे पैसे नाही आले त्यांना असा मेसेज येत आहे। लक्षात घ्या, असा मेसेज येत आहेत 4,500 रुपये क्रेडिटेड, हे असे मेसेज येत आहेत। तर माझ्या लाडक्या बहिणीने एक सांगणं आहे, कुणीही घाबरू नका। आज तुम्ही व्हिडिओ बघत असताना सुद्धा पैसे येतील किंवा व्हिडिओ झाल्यानंतर सुद्धा पैसे येतील किंवा तुम्हाला आले सुद्धा असतील, तुम्ही चेक केले नसतील, तर लक्षात घ्या, कुणीही टेन्शन घेऊ नका। सगळ्यांच्या बँक खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत। आता कोणी म्हणाल की आज रविवार आहे, काय होतं, पैसे कसे येतील? रविवारचा आणि पैसे यायचा काही संबंध नाही आहे। लक्षात घ्या, DBT एनेबल्ड असणाऱ्या अकाउंटवर डायरेक्ट ते ट्रान्झॅक्शन होणार आहे, त्यामुळे तुमचं काही त्याच्यामध्ये हे नाही आहे। लक्षात घ्या, सगळ्यांना पैसे येतील, तुमच्यासुद्धा खात्यात पैसे आज येणार आहेत, नसतील आले तर येतील। व्हिडिओ संपूर्ण बघा, सगळी डिटेल्ड माहिती आपण पाहणार आहोत। चला बघूया नेमकं आता आजची बातमी अजून काय आलेली आहे लेटेस्ट, ते पण बघूया आपण। लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि पैसे कसे आले हे तुम्ही चेक करू शकता। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, राज्य सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपये देण्यात येत आहेत। थोड्या दिवसात प्रचंड लोकप्रिय झालेल्या या योजनेचा पुढचा हप्ता म्हणजे आज 29 सप्टेंबर रोजी वाटप केला जाणार दरम्यान महिलांच्या खात्यात या तिसऱ्या हप्त्याचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। लक्षात घ्या, तर खूप साऱ्या माता भगिनी होत्या ज्यांना काल आणि परवा पण पैसे नाही आले, तर त्यांना आज पैसे फिक्स येणार आहेत। लक्षात घ्या, त्यांचे पैसे येण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे, प्रक्रिया सुद्धा चालू झालेली आहे, त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका। या योजनेच्या लाभासाठी ज्या महिलांनी दुसऱ्या टप्प्यात नोंदणी केली आहे त्यांच्या खात्यात 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला मेसेज सुद्धा दाखवला की 4,500 रुपयाचा मेसेज सुद्धा तुम्हाला येतो आणि ज्यांना 1,500 रुपये येत आहेत त्यांना 1,500 रुपयाचा सुद्धा मेसेज येत आहे। लक्षात घ्या, आणि ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे त्यांना रिजेक्टचा असा मेसेज येत नाही, पण मेसेज पण येतो आणि तुम्ही स्टेटस पण बघू शकता वेबसाईटवरती जाऊन, तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला असेल तर। आणि ज्यांचा पेंडिंग आहे त्यांचं सुद्धा काय होणार आहे हे सांगणारच आहे पुढे। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे खात्यात जमा होत आहेत। तर महिलांनी पहिल्या टप्प्यात अर्ज दाखल केले असतील तर त्यांच्या खात्यात 1,500 रुपये हे जमा होतील, हे तुम्हाला मी आताही तेच सांगितलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल 2,31,294 नवीन महिलांनी अर्ज केले आहेत, पण महिलांचे बँक खाते आणि आधार नंबर लिंक नसल्याने हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही आहेत। यापूर्वी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना 3,000 रुपये मिळाले आहेत, त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना 4,500 रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। म्हणजे काय, तर ज्यांनी 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म केला आहे, 31 ऑगस्टच्या अगोदर त्यांना सगळ्यांना मिळणार आहेत काय 4,500 रुपये आणि सप्टेंबरमधल्यांना मिळणार आहेत 1,500 रुपये। आता हे सगळ्यांची गोष्टीची चौकशी झाली, आता तुम्हाला चेक कसं करायचं तेही तुम्हाला सांगतो। आता तुम्ही मला दादा हे 10 वेळा का सांगताय, कारण लक्षात घ्या, सगळ्यांना सगळी माहिती असणं आवश्यक आहे। तुम्ही व्हिडिओ बघत असाल, पण काही आपल्या असे माता भगिनी आहेत ज्यांना माहीत नाही आहे या गोष्टी, तर आपलं काम आहे व्यवस्थित डिटेल्ड माहिती देणं। आणि तुम्हाला मी 2-3 वेळा काय गोष्टी सांगतो, कारण गोष्टी सांगितल्यानंतर पण काही आपण कामात व्यस्त असतो आणि आपण विसरून जातो। परंतु जर आपण आज हे परत चेक केलं तर तुम्हाला नक्की कळेल की नेमकं काय प्रॉब्लेम होता आणि काय। लक्षात घ्या, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही कसे चेक करायचे, तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असेल तरच पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे पहिल्यांदा तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असल्याची खात्री करून घ्या। तुमच्या ऑनलाईन बँकिंग ॲपद्वारे पैसे आलेत की नाही हे चेक करू शकता। इथे ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्हाला पैसे आलेत की नाही हे तुम्ही जाऊ शकता किंवा बँकेतसुद्धा जाऊ शकता। तुम्हाला सगळ्यात बेस्ट सांगतो ऑप्शन, तुम्हाला मी जसा पहिला मेसेज दाखवला बघा 4,500 रुपयाचा, तो जर मेसेज आला
तर तुम्हाला फिक्स पैसे आलेले आहेत हे समजून जायचं. मग ॲप्लिकेशन पण चेक करायची गरज नाही. आता काही जणांचं ऑनलाईन बँकिंग नसतं, मग त्यांच्यासाठी मग थोडासा प्रॉब्लेम आहे. त्यांना उद्याच कळेल बँकेत जाऊन. लक्षात घ्या, ज्यांच्याकडे ऑनलाईन बँकिंग आहे, मोबाईल नंबर सगळं लिंक आहे, त्यांचं ट्रान्झॅक्शन वगैरे पैसे पाठवले किंवा कटले, जर त्यांना असा मेसेज येत असेल तर त्यांना मेसेज आला तर ते आजच कळेल, नाही आला तर मग त्यांना उद्याच कळेल, ते पण बँके थ्रूच कळेल. लक्षात घ्या, सरकार योजनेचे पैसे बँकेत पाठवणार आहे. त्यानंतर बँक हे पैसे महिलांच्या डीबीटी माध्यमातून ट्रान्सफर करायला सुरुवात करणार आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता 19 सप्टेंबरला जमा होणार. रायगडमध्ये आज कार्यक्रम आहे त्यांचा. आणि तसंच बँककडे योजनेचे पैसे जमा झालेले आहेत. मी तुम्हाला आधी सांगितलं की पैसे बँकेकडे ऑलरेडी जमा झालेले आहेत. 25 तारखेपर्यंत ज्यांच्या फॉर्मची छाननी झालेली आहे त्या सगळ्या फॉर्मचे पैसे बँकेमध्ये पैसे ऑलरेडी पाठवलेले आहेत. त्यामुळं पात्र महिलांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात येणार आहेत. आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मोबाईलवर आलेले मेसेज आणि बँक डिटेल्स तपासण्यास सुरुवात करावी. तुम्हाला लक्षात घ्या, मोबाईलवर जो काही आपल्या मेसेज येतात मोबाईलवरती ते एकदा चेक करा की आपल्याला कदाचित पडला आहे का हप्ता. कारण खूप जणांचं असं झालं आहे की ती व्हिडिओ बघतायत, कमेंट्स करतायत, परंतु त्यांच्या बँक खात्यात पैसे पडलेले आहेत आणि त्यांना मेसेजसुद्धा आलेला आहे पण त्यांनी चेक केलेलं नाही आहे. म्हणून मी हे 2-3 वेळा सांगत असतो तुम्हाला की मोबाईल तुमचा जो आहे, मोबाईल नंबर, तो मेसेज आहे, तो मेसेज चेक करा, बँक डिटेल्स, ट्रान्झॅक्शन्स चेक करा, ॲप्लिकेशन थ्रू चेक करा किंवा तुमच्याकडे वेबसाईटचा ॲक्सेस असेल तर वेबसाईट थ्रू करा. नाही, आज तर बँक बंद आहे त्यामुळं उद्या सकाळी जाऊन तुम्ही बँकेमध्ये सुद्धा चेक करू शकता. आता काही जणांचा असा प्रश्न होता की आता आपण प्रश्न तर घेऊया, आपण प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे आहेत. लक्षात घ्या सर, माझं आणि आईचं पण असं झालं आहे, म्हणजे अकाउंट दिलं आहे त्यांचं पण डीबीटी एनेबल्ड, म्हणजे अकाउंट आणि पण ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झालं होतं पण अजून नाही आले, काय करायचं आता सांगा. सगळं लक्षात घ्या, आज तुमचं सगळं डीबीटी वगैरे ओके असेल तर काही टेन्शन घेऊ नका, आज पैसे तुम्हाला नक्की येणार. दादा, जुना बँक बंद आहे तर काय करावं? नवीन बँकमध्ये आधी आधार लिंक आणि डीबीटी लिंक केली तरी जुनं बँक दाखवत आहे, ते सुरू हुसकट काय नाही तर काय करणार? लक्षात घ्या, तुमचं आधार कार्ड आणि तुमचं जे बँक अकाउंट आहे त्याच्यातच पैसे, ज्याच्यात डीबीटी एनेबल्ड आहे त्यातच पैसे येणार आहेत. सर, आम्ही फॉर्म भरताना SBIचा अकाउंट नंबर आहे, आधारला पोस्टचे अकाउंट लिंक आहे, तर पैसे कोणत्या अकाउंटवर येतील? ज्याच्यावरती आधार लिंकिंग असतं त्याच्यावरती खरं तर येतं. आता पुढे बघू तुमच्या केसमध्ये काय होतं. अरे, जे पहिलं खातं होतं ते तेव्हा नंबरच राहिला नाही माझ्याकडे, मग काय करायचं? काहीच दाखवत नाही, कुठंच दाखवत नाही, काय करायचं? लक्षात घ्या, तुम्ही वेट करा, तुमच्या अकाउंटला नक्की पैसे येतील. उद्या बँकेमध्ये जाऊन चेक करू शकता तुम्ही. सगळं ओके असून 1 रुपया आला नाही, येतील दादा, आज टेन्शन घेऊ नका. काही पैसे वगैरे आले नाहीत, 1 हप्ता नाही आला सर, येतील. लक्षात घ्या, साहेब फॉर्म भरताना अकाउंट दुसरं दिलं आणि आधार सीडिंग दुसऱ्याला आहे, मग पैसे कोणत्या? ज्याला आधार सीडिंग लिंक आहे तेच जास्त तिथे येऊ शकतात. 1,500 रुपये आले सर. लक्षात घ्या, कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. खूप जणांचे पैसे येत आहेत आणि वेट करा थोडंसं, माझं असं म्हणणं आहे. आजच्या दिवस वाट बघा, सगळ्यांचे पैसे हे येणार आहेत, कोणाचे पैसे राहणार नाही आहेत. त्यामुळे लक्षात घ्यायचं, सगळ्यांचे पैसे फिक्स आज येणार आहेत. आणि ज्यांचे पैसे आता अजून आलेले असतील त्यांनी असं लिहा की पैसे आले आणि किती आले हे पण लिहा. आणि ज्यांचे पैसे नाही आले त्यांनी असं लिहा पैसे नाही आले, 4,500 पैसे नाही आले किंवा 1,500 रुपये पैसे नाही आले, असं सांगू शकता तुम्ही. तुमचे काय प्रश्न असेल तर नक्की मांडू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.